थोडंसं बघा प्लीज. नाही काही नाही करत, काही नाही. नमस्कार मंडळी, पुण्याहून त्र्यंबकेश्वरला जात असताना नाशिकमध्ये पेरूची वाडी हे भन्नाट स्पॉट आम्हाला लागलं. तर आज आपण पेरूची वाडी एक्सप्लोअर करणार आहोत आणि हे एक छान पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणी आम्ही शनिवारी आलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता, कारण ना हे ठिकाण आहेच तेवढं खास आणि इंटरेस्टिंग, जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही गर्दी बघू शकता. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पेरूपासून बनवलेल्या भरपूर गोष्टी मिळतात, जसं पेरूची लस्सी, पेरूचा ज्यूस, पेरूचं आईस्क्रीम, पेरू प्लेट, पेरूचा चहा आणि अशा बऱ्याच गोष्टी. त्याशिवाय या ठिकाणची जी चुलीवरची मिसळ आहे आणि गुळाची जिलेबी आहे ती सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे. आम्ही ज्यावेळी गेलो तेव्हा या जिलेबी बनवणं त्या ठिकाणी सुरू होतं. बरं, फक्त खाण्यासाठी स्पेशल आहे का? तर नाही, तर या व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी ना बर्ड पार्क आहे, तिथे सुद्धा आपण जेवल्यानंतर जाणार आहोत. सगळ्यात पहिले इथे आम्ही जेवण करून घेणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत बर्ड पार्कमध्ये. तर हे बघा, हा आहे पेरूचा ज्यूस, किती छान प्रकारे त्यांनी बनवलेला आहे. आणि इथे हे बघा मिसळ सगळ्या ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या प्लेट्समध्ये ते आपल्याला सर्व करतात. आम्हाला इथल्या सगळ्या स्पेशल गोष्टी ट्राय करण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही सगळ्यांमधून एक एक असं चॉईस केलं आणि आम्हाला जे खास वाटलं, स्पेशल वाटलं ते आम्ही या ठिकाणी ऑर्डर केलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता आम्ही काय काय या ठिकाणी घेतलेलं आहे. पेरू प्लेट तर खास आहेच, कारण पेरू आमच्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. वेट मी क्विकली तुम्हाला सगळं दाखवते की आम्ही काय काय घेतलेलं होतं. हे बघा, हे सगळं बघूनच ना आमच्या तोंडाला लिटरली पाणी सुटलेलं होतं आणि भूकही लागलेली होती, त्यामुळे आम्ही क्विकली सगळं खायला सुरुवात केली आणि मस्तपैकी ताव मारला. यामधून जर तुम्ही मला विचाराल की मला काय आवडलं, तर मला सगळ्यात जास्त पेरूचा ज्यूस आवडला आणि पेरूची लस्सी आवडली. जेवणाचा पोट भरून आनंद घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहे बर्ड पार्ककडे. बर्ड पार्कला जाण्यासाठी तुम्हाला 100 रुपीज पे करावे लागतात पर पर्सन. हे बघा, ही आहे पक्ष्यांची वाडी. या ठिकाणी तुम्हाला 350हून जास्त परदेशी पक्षी बघायला मिळतात असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर चला बघूया पक्ष्यांची वाडी. तुम्हाला आठवतं, यापूर्वीसुद्धा मी अशा प्रकारचा एक व्हिडिओ केलेला आहे. पुण्यात आम्ही गेलेलो होतो जॅपलूप सेंटरला. त्याच ठिकाणची आठवण मला या ठिकाणी आल्यावर झाली, कारण तिथेसुद्धा असेच वेगवेगळे पक्षी प्राणी आम्हाला बघायला मिळाले होते आणि आम्ही तिथेसुद्धा खूप एन्जॉय केलेला होता. कारण ओंकार आणि अमायरा, मी यापूर्वी सांगितले आहे, ॲनिमल लवर्स आहेत, त्यांना पक्षी प्राणी खूप आवडतात. पेरूची वाडी आणि पक्ष्यांची वाडी यामध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी ना असे सगळे बसलेले होते विकण्यासाठी म्हणून, जिथे पेरू, कैरी, तसंच अळूची पानं, आवळे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकायला ठेवलेल्या होत्या. पक्ष्यांच्या वाडीमध्ये फक्त पक्षीच नाही तर काही प्राणी पण होते. हे बघा, किती वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या या ठिकाणी आहेत. त्यांची मान बघा, तुम्हाला थोडीशी वेगळी दिसेल. मोटू पतलू मोटू मोटू पतलू. हे बघा, ही आहे इथे ब्रह्मा कोंबडी. रेड पॉलिश कॅप आहे. इमू इमू नाव आहे. अजून उंच उंच होतं. हे बघा, हा आहे चांदीचा तितर. मस्त आहे. सफेद तितर आहे आणि फॅन्टेल पिजन आहे यामध्ये. ये दिखाओ ना, तुमको आरू को इसके लिए दिया हूं. अरे वाह, अरे वाह. जा पकड़ ले. बापरे, हे बाहेर आहे बघा. डबल 6 छोटी छोटी पिल्ल.
बेबी आहे, बेबी छोटे बेबी. ते घालतात का? हो. ते पण लपून गेले तिकडे. सगळे लपले. ससा. कसा आहे? हात लावू शकतो का? काय म्हणतो हे करतो बरं पहा तोंड त्याचे दात. ई, हात लावला. हा मायरा, हे नको करू. दुरून खेळायचं तेवढंच. त्याला पाणी ते खालते खाऊन जायचे. ते पाणी ते खालते. खाई का? मागे ते बदल बघा ना, मायरा तुझ्या मागे बघ. बाई. द्या, ई, भाऊ. तू पण दे. ससोबा, हातात घेतलं हे गिनी पिग आपण घेतला होता ना हातामध्ये. हे का? हो, आम्ही हातामध्ये घेतलेला आहे, जॅपलूक मध्ये. हे घे, हे घे, हे घे. हे घे, हे घे. ई, खातो तो. हे घे, हे घे. चला समोर जाऊ. चल बर्ड पार्क मध्ये जाऊ. मला वाटतं खरं रिअल मध्ये आहे. मला रिअल वाटला. हो खरंच वाटत. इथे आहे हातावर बसणारे पक्षी. तर आता आपण आतमध्ये जाऊया. अमायरा ये. अमायरा, चल आत जाऊ. अमायरा तर आधीपासूनच हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी नेहमीच एक्सायटेड असते आणि त्यामुळे ती इथे आल्याबरोबरच खूप खुश होती. किती जवळ आहे बघा. वाव, व्हेरी ब्युटिफुल. बैठ इधर, बैठ इधर, बैठ गया. हे बघा, तुम्हाला जयवीरू सोबत भेटवते. हा जय आहे ना, हा जय आणि हा वीरू. वीरू, हा जय तरी शांत बसलेला आहे. खूप बदमाश. एक चष्मा काढ. बापरे, कॅप्चर नाही केलं का? किती मस्त बसलाय बा. सगळे ऑडियन्सला पप्पी दे. गुड. वाव, बिरू घ्या तुम्ही. अरे मस्त होतं. मक्याचं काही घेणार. खूपच छान. जय जय जय. मस्त अमायराच्या शोल्डरवर बसलाय. बघा, एका लाईन मध्ये बसलेले. घ्या ना तुम्ही एखादा, घ्या. त्याला मागायचं, त्याला. वाव, किती छान. खूपच छान. काही करायचं नाही. खूपच मस्त. किती सुंदर.
खूप वेळ अमायराच्या हातावर तो बसतच नव्हता, पण फायनली तिला हा पक्षी मिळाला जो तिच्या हातावर बसून छान खूप वेळ खात बसला होता. त्यानंतर होती माझी वेळ आणि मला एक्साइटमेंट पण होती आणि भीतीही होती, दोन्हीही माझ्या मनामध्ये होतं. कारण ओंकार आणि अमायराला ना हे मुळातच खूप आवडतं, पण मला ना हे दुरूनच पाहायला जरा बरं वाटतं. पण मला फोटो व्हिडिओज काढण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे मी ना फायनली या सगळ्यासाठी तयार झाली आणि या पक्षाला छान माझ्या हातावर बसवलं आणि मग माझी भीती जरा दूर झाली. ऑडियन्समधून जे कोणी हा व्हिडिओ बघत आहात, तुमच्यापैकी कोणाला माझ्यासारखी भीती वाटते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना प्राणी पक्षी आवडतात पण जवळ जायला पाळायला जरा भीती वाटते. जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही नक्कीच त्या पक्ष्यांबरोबर घालवला असेल आणि एक वेगळाच आनंद समाधान मनाला मिळालं. तुम्ही अशा प्रकारचं बोट पार्क, ॲनिमल पार्क कधी बघितलं आहे का? अशा प्रकारच्या सेंटरला तुम्ही कधी भेट दिली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक गॉड पाऊस नाही आहे. अजून एक वेगळं ॲडव्हेंचर मी यावेळी ट्राय केलेलं आहे. एक वेगळा प्राणी त्या ठिकाणी होता आणि त्याला मी माझ्या हातावर बसवायचं डेअरिंग केलं आणि त्यानंतर विदाऊट फिल्टर रिअल मी आणि रिअल माझे एक्सप्रेशन बघणार आहात. नाही काही नाही करत, काही नाही. ओ माय गॉड, एकदम वेगळा एक्सपिरियन्स. हृदय लिटरली बाहेर आलं होतं माझं. पण मी नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन ट्राय नेहमीच करत असते आणि मला ते आवडतं सुद्धा. कारण ते केल्यानंतर जो एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो तो अविस्मरणीय असतो. म्हणून तुम्ही सुद्धा अशा नवनवीन गोष्टी आयुष्यामध्ये ट्राय करत राहा. आता आमचं बोट पार्क बघून झालं आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत ॲडव्हेंचर पार्ककडे. छोटंसं एक ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे लहान मुलांसाठी काही खेळायला वस्तू वगैरे आहेत. इन शॉर्ट प्ले झोन आहे, त्यामुळे लहान मुलं या ठिकाणी भरपूर एन्जॉय करू शकतात. म्हणूनच याला परफेक्ट पिकनिक स्पॉट आपण म्हणू शकतो. तर नाशिकमध्ये जेव्हा तुम्ही कधी इथे याल तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॅमिली बरोबर माहोल मज्जा करा. मगाशी जेवणामध्ये आम्ही पेरूचं आईस्क्रीम आणि पेरूचा जो चहा आहे तो टेस्ट केला नव्हता, त्यामुळे आता चहाची वेळ तशी पण झालेली होती, तर आम्ही हे सुद्धा टेस्ट केलं. आणि आमच्या बाजूला अजून एक जण बसलेले होते, त्यांनी सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केला. It's a wonderful place. Especially I like the ambience and the star of the food is that Peru lassi. All food is great, but Peru lassi is amazing. तर या ठिकाणचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर जवळपास 2-2.5 तास लागतात. या ठिकाणी पार्किंगचंही अजिबात टेन्शन नाही. हे बघा किती मोठी पार्किंग आहे, कारण भरपूर लोक या ठिकाणी येत असतात. तर आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी खूप मजा आली आणि आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वर जायला. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.